हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीएड ॲडमिशन 2025 यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहणार आहे तुमचा 2025 साठी याची पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण कॅटेगरी वाईज सीट किती असतात, कॅटेगरी वाईज किती सीट असतात त्यासाठी पूर्ण जे आहे डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे. पहिले तर आपण कट ऑफ एकदा बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहे फिगर आउट केलेलं आहे. जेवढं म्हणजे मेरिट लागले, जेवढं मार्क्स पडलेले तुम्हाला पर्सेंटाईल पडलेले त्या अकॉर्डिंग तुमचा जे कट ऑफ आहे 2025 चा जे कट ऑफ आहे जे 42 च्या प्लस लागणार आहे. म्हणजे 42 जरी तुम्हाला असेल पर्सेंटाईल तर तुमचा जे आहे शेवटच्या राऊंड मध्ये किंवा मग सेकंड राऊंड मध्ये तुमचा जे आहे नंबर लागून जाईल. एक्झाम टॉपर किती आहे 80 प्लस 85 प्लस म्हणजे 100 पैकी बीएड सीईटी मध्ये 85 प्लस टॉपर आहे. त्याच्यानंतर महाबीएड आणि ईएलसीटीचा अप्रॉक्सिमेटली कट ऑफ किती लागणार आहे 130 प्लस जे आहे त्याचा कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये बघा बीटी बीटीटीसी मुंबई तर 75 प्लस इथे जे आहे कट ऑफ लागेल आणि बिलो 110 अदर कॉलेजेस म्हणजे जे सीईटी सेल आहे सॉरी ELCT चे जे स्टुडंट आहे त्यांना दोन्ही मिळून 150 मार्क असतात. तर 110 जरी असेल किंवा 100 जरी असेल तर त्यांचा नंबर जे आहे इझिली इथे लागून जाईल. तर तुम्हाला किती टक्के आहे हे तुम्ही बघून घ्या. तुम्हाला किती टक्के आहे? जर तुम्हाला 50, 60, 45, 40 प्लस जरी असेल 40 प्लस जरी असेल तर तुमचा जे आहे नंबर लागून जातो. अशा प्रकारे हे अनालायसिस केलेलं आहे. महाबीएड सीईटीचा जे रिझल्ट आहे त्या अकॉर्डिंग हे अनालायसिस केलेलं आहे. तर 42 प्लस जरी तुम्हाला मार्क असेल किंवा पर्सेंटाईल असेल तर तुमचा जे आहे ते नंबर लागून जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे झालं कट ऑफच्या बाबतीत. आता आपण कॅटेगरी वाईज तुम्हाला किती सीट्स असतात ते आपण बघून घेऊया. तर हे कॅटेगरी वाईज आहे रिझर्वेशन बघा. तर एससी साठी इथे 13% जागा असतात. म्हणजे तुम्हाला 100 जागा आहे. आता एक कॉलेजमध्ये 100 जागा आहे तर 13 जागा तिथे जे आहे एससी च्या असणार आहे. त्याच्यानंतर एसटी च्या 7 जागा असतात. त्याच्यानंतर एनटीए च्या इथे 3 जागा असतात 100 पैकी. त्याच्यानंतर एनटीबी च्या 2.5 जागा असतात. त्याच्यानंतर एनटीसी च्या 3.5 जागा असतात. एनटीडी च्या इथे 2 जागा असतात 100 पैकी. त्याच्यानंतर ओबीसीच्या बघा इथं 19 जागा असतात आणि एससी च्या जागा ज्या आहेत 10% असतात. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस च्या ज्या आहेत ते पण 10% असतात आणि हे टोटल जे आहे 60% आहे. 60% आता जे 40% उरलेले मी तुम्हाला सांगितलं की ईडब्ल्यूएस चे जे कॅन्डिडेट आहे त्याच्यानंतर जे सर्व्हिसला असतात तर ते हँडिकॅप असतात त्यांच्या जागा असतात. तर ओपन कॅटेगरी झाली आपली तर त्यांच्या पण अशा 40% मध्ये जागा असतात. त्याच्यानंतर काय नोट दिलेले आहे बघा इथे त्यांनी इन केस ऑफ एनटी डीटी व्हीजे एनटी ए एन 1NT सी एनटी डी ओबीसी एस SEBC student valid non-creamier letter certificate is required to be produced. Without the non-creamier certificate, this candidate will be considered as a open candidate. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही जे आहे कॅटेगरीमध्ये अप्लाय करा. अदरवाईज तुम्ही तिथे अप्लाय करताल बट तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर ते कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात. 1000 रुपये तुम्हाला जे आहे फीस भरावी लागते तर ते कन्वर्ट होतात. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये भरा आणि जर तुमच्याकडे असेल तुम्ही काढत असेल कारण की जुलैमध्ये जे आहे कॅप राऊंड स्टार्ट होतील तर तोपर्यंत तुम्ही काढून घ्या आणि तोपर्यंत तुमचा जे आहे ऍडमिशनचा जे आहे कॅप राऊंड स्टार्ट होऊन जातील तेव्हा तुम्हाला ते अपलोड करायचं असतं. त्याकडे नसेल तर तुम्ही काढून घ्या प्रोसेसला टाकून द्या. जर नसेल नाही आला तर तुम्ही ओपन मध्ये पण इथे ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ते कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते सबमिट करावं लागतं तुम्हाला.
कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. जर ते नसेल त्यांच्याकडे तर त्यांना पुढे प्रोसेस वाढून जातात. त्याच्यानंतर जर नसेल तर तुम्ही ओपन मध्ये केलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही कॅटेगरी मध्येच केलं तर तुम्हाला ते कन्वर्ट पण करावं लागतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे टक्केवारी तुम्हाला समजले असेल आणि हे कट ऑफ जे आहे हे मिनिमम कट ऑफ आहे, यापेक्षा जास्तच असतो कट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मला काय माहिती पाहिजे अजून, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी रिप्लाय देण्याचा खूप प्रयत्न करेल किंवा आपण त्यावरती व्हिडिओ पण बनवूया. तर अशा प्रकारे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की या पुढची जी प्रोसेस आहे ते सगळे डाऊट इथे क्लिअर होणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचं जे आहे उत्तर इथे मिळणार आहे तुम्हाला. थँक यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट डेट मध्ये.